संजय राऊतच्या आरोपाला उत्तर देण्याची माझी खरं म्हणजे इच्छा नाही आहे. परंतु जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, मुख्यमंत्री त्यांचे प्रमुख होते, त्यावेळेस आपण पाहिलं की साधूंची झालेली हत्या, पालघरमध्येच झालं साधू हत्याकांड, आणि त्यानंतर सुशांत सिंग, दिशा सालियन हे सगळी प्रकरणं झाली. त्यानंतर अंबानी उद्योगपती त्यांच्या घराखाली बॉम्ब ठेवले गेले, मनसुख हिरेंची हत्या झाली, हनुमान चालीसा ज्यांनी म्हटलं त्यांना देशद्रोहाखाली जेलमध्ये जावं लागलं, खासदार आणि आमदारांना दोघांनाही. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना जेलमध्ये टाकलं, अर्णब गोस्वामीला टाकलं, आणि दुसरा कोणी तुमचा राहुल कुलकर्णी त्याला जेलमध्ये टाकलं. जे जे त्यांच्या विरुद्ध बोलत होते त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं. खरं म्हणजे ते एक गुंडाराज होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आता जी प्रकरणं झालेली आहे त्याचं कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम सरकारचं आहे. गृह विभाग आणि आमचे गृहमंत्री समर्थ आहेत, आणि जे प्रकार झालेत ते दुर्दैवी आहेत, आणि गुन्हेगारांना पाठीशी घातलं जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आणि ज्यांचा काही दोष नसेल त्याने सरकार आमचं सूड भावनेने काम करणार नाही. जसं त्यांनी सूड भावनेने काम केलं तसं आमचं सरकार कुठल्याही सूड भावनेने आकसाने दुश्मनी काढण्याच्या, राजकीय दुश्मनी काढण्याच्या हेतूने कुठल्याही सुडाचं राजकारण आम्ही करणार नाही. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की राष्ट्रपती राजवट लावा, निवडणुका लावावी. निवडणुकामध्ये त्यांची जागा त्यांना कळलेली आहे. झालेल्या ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये त्यांचा नंबरच कुठे गेला आहे ते माहीत पडलं नाही. 5व्या 6व्या का 7व्या नंबरवर, त्यामुळे 7व्या क्रमांकावर गेलेत ते. आणि महायुती राज्यामध्ये काम करते. शिवसेना, भाजपा, NCP, अजितदादा आणि बाकी RPI आणि इतर सगळे लोक आमचे महायुतीचं राज्य काम करत आहे. महायुती सरकार गतिमानतेने निर्णय घेते, वेगवान निर्णय घेते, आणि म्हणून लोकप्रिय झालेलं सरकार म्हणून आमची जी काही लोकप्रियता आहे त्यामुळे त्यांची पोटदुखी आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि म्हणून हे नको ते आरोप, राष्ट्रपती राजवट जे सरकार घरी बसलेलं असतं तेव्हा लावायचे असते. त्यांच्या राज्यामध्ये हे सगळे गुन्हे घडले, त्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला, तेव्हा राष्ट्रपती राजवट लावायला पाहिजे होती. आता हे कायद्याचं राज्य, जनतेचं राज्य सुरू आहे. आज या राज्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, तरुण हे सगळ्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करतोय, निर्णय घेण्याचं काम आम्ही करतोय. केंद्र सरकार आदरणीय प्रधानमंत्री महोदय या राज्याला पाठबळ देत आहे, आणि त्यामुळे डबल इंजिनचं सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे त्यामुळे घाबरले सगळे, आणि म्हणून खोटे नाटे आरोप करत आहेत. आणि त्यांच्या आरोपाला जनता भीक घालणार नाही. या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. काम करणाऱ्यांना सरकार, जनता त्यांच्या पाठीशी उभी राहते. घरी बसलेल्यांच्या पाठीशी उभी राहत नाही. त्यांना कायमचं घरी बसवलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.